नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत आपल्या अद्रकीच्या प्लॉटवर आणि या प्लॉटचे प्लॉट ऑनर आहेत बळीराम माकोडे साहेब, मुक्काम पोस्ट शहापूर, तालुका जिल्हा परभणी येथील हा प्लॉट आहे। तर या प्लॉटची लागवड आहे जूनचा दुसरा हप्ता आणि आज तारीख आहे 6 सप्टेंबर 2025। तर सप्टेंबर, समजा जून जुलै ऑगस्ट 3 महिने म्हणजे 2.5 ते 3 महिन्याचा हा प्लॉट आहे। तर लॉंग ड्युरेशनचा ही क्रॉप आहे। तर यामध्ये आपल्याला संपूर्ण अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि संपूर्ण कीट व्यवस्थापन करायचं आहे। तर हा प्लॉट शेतीशाळेच्या माध्यमातून डेव्हलप करण्यात येणार आहे। तर याचं जे आहे आता हे बुरशी म्हणजे फंगल इन्फेक्शन आणि ही किडीचं व्यवस्थापन, ही बुरशी, हे बुरशीजन्य आजार हे आपल्याला कव्हर करायचं आहे। मित्रांनो, कोणताही आजार कधी येतो की BSc ॲग्रीमध्ये पहिला शब्द आहे की राईट टाईम राईट ऑपरेशन। राईट टाईम राईट ऑपरेशन जर केलं तर आपल्या पिकामध्ये आपल्याला रोगराई ही कमी पाहायला मिळते। तर राईट टाईम राईट ऑपरेशन म्हणजेच पिकाच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थेमध्ये त्याचं व्यवस्थापन करून घ्या, खताचं व्यवस्थापन करून घ्या। म्हणजे जर समजा रोगराई कधी येते की एखाद्या न्यूट्रिशनची कमतरता पडली की तिथं ते आजार डोकंवर काढू शकतो। म्हणजे न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे पीक हे आजाराला बळी पडू शकतं। तर न्यूट्रिशनची कमतरता जर समजा आपल्याला आली तरच आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला आजार किंवा फंगल इन्फेक्शन किंवा पेस्ट डिसीज हे पाहायला मिळतं। तर हे जे फंगल इन्फेक्शन आहे तर इथं कॅल्शियम आणि सल्फरची कमतरता जास्त दाखवते। ही जी कमतरता आहे, लोहाची कमतरता पण याच्यामध्ये आहे, जस्तची कमतरता पण याच्यामध्ये आहे, मायक्रोन्यूट्रल आणि पोटॅशियमची पण थोडीशी कमतरता आहे। म्हणजे नत्रस पूरक पालाश मुख्य अन्नद्रव्य, कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर दुय्यम अन्नद्रव्य, जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम आणि क्लोरीन मायक्रोन्यूट्रल। तर याचं व्यवस्थापन कसं असलं पाहिजे जर समजा आपला 1 एकरचा प्लॉट आहे तर 1 एकरच्या प्लॉटला आपल्याला खतं द्यायचे आहेत। तर 1 एकरच्या प्लॉटला आपल्याला खतं किती द्यायचे आहेत? 100 किलो द्यायचे आहेत उदाहरणार्थ। तर 100 किलो जर खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे तर 100 किलोचं खत व्यवस्थापन आपण कसं करणार? तर आपल्याला मित्रांनो 100 किलो खत आपल्याला 1 एकरला द्यायचं आहे उदाहरणार्थ। मग 1 एकरला जर 100 किलोचं खत आपल्याला द्यायचं आहे तर आपण मुख्य अन्नद्रव्य किती घ्यायचं? मुख्य अन्नद्रव्य घ्यायचं 65 किलो। दुय्यम अन्नद्रव्य किती घ्यायचं? दुय्यम अन्नद्रव्य घ्यायचं 20 किलो। 65 आणि 20 किती झालं? 85 किलो। आणि 15 किलो काय घ्यायचं? मायक्रोन्यूट्रल। तर मायक्रोन्यूट्रलमध्ये जस्त लोह मंगल बोरॉन कॉपर मॉलिब्डेनम क्लोरीन आणि सिलिकॉन हे सर्व घटक आले पाहिजे। आणि दुय्यम अन्नद्रव्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आलं पाहिजे। मुख्य अन्नद्रव्यामध्ये नत्रस पूरक आणि पालाश हे आलं पाहिजे। तर ते किती किती घ्यायचं आलं लक्षात? वरीलप्रमाणे तुम्ही घ्या। असं जर व्यवस्थापन केलं तर आपल्या प्लॉटमध्ये कुठलंच डिसीज किंवा कुठलीच न्यूट्रिशनची कमतरता किंवा प्लॅन्ट न्यूट्रिशन डिसीज हे तुम्हाला पाहायला मिळणार नाही। ही गोष्ट लक्षात घ्या, नोंद करा। तर ही इथं फंगल इन्फेक्शन जे दिसतं आपल्याला हे बुरशीजन्य आजार आहे पहा। तर हे जे आहे कंद सडण आहे हे बुरशीजन्य आजार। हा बुरशीजन्य आजार वाढला नाही पाहिजे यासाठी आपल्याला काय करायचं आहे? ड्रेंचिंग करायची। ड्रेंचिंगमध्ये काय घ्यायचं? कॅल्शियम पॉलिसल्फाईड आणि नॅचरल ह्युमस आणि बायो कंटेंट घ्यायचे। याच्यामध्ये ॲझोटोबॅक्टर, रायझोबियम, सुरमोनो, ट्रायकोडर्मा, PSB, KMB हे पण घटक आपल्याला इथं घ्यायचे आहेत जेणेकरून बुरशीजन्य आजार हा संपला पाहिजे। हे पहा कंद सडण आहे। कंद सडण मुळ्या ड्रॉप करतं हे मित्रांनो, मुळ्या ड्रॉप करतं, ग्रोथ थांबवतं इन्फेक्शन। आणि याची कारणं अनेक आहेत, एक नाही।
त्यासाठी याला आपल्याला जागीच थांबवणं आवश्यक आहे। हे पहा, ह्या झाडाला लागण झाली, ह्या झाडाला लागण अगोदर झाली, ह्या झाडाची लागण ह्या झाडाला झाली आणि ह्या झाडाची लागण आता ह्या झाडाला होत आहे। परत आता हे पण कंद, याचे पण पानं थोडेसे डॅमेज दिसत आहेत, म्हणजे याला पण याची लागण होत आहे। हे वाढत 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 हे फंगल इन्फेक्शन असंच वाढत जातं। त्यासाठी आपल्याला इथं ड्रेंचिंग करणं आवश्यक आहे। ही प्लांट न्यूट्रिशन डेफिशियन्सी पण आहे आणि व्हायरस पण आहे, बुरशीजन्य आजार पण आहे। असं झाड निरोगी पाहिजे। फंगल इन्फेक्शन जवळपास 10-10 फुटावर आहे, इथं 10-15 फुटावर दिसतंय। ते लवकरात लवकर विनंती आहे साहेबाला कव्हर करून घ्या। बाकी व्यवस्थापन छान आहे, बेडला माती चांगली लागली, तण व्यवस्थापन छान केलं आहे। फक्त बुरशीजन्य आजाराला रोखणं आवश्यक आहे, न्यूट्रिशन मॅनेजमेंट करणं आवश्यक आहे। हे पहा, इथं पण बुरशीजन्य आजाराची लागण झालेली आहे। हे न्यूट्रिशन डेफिशियन्सी आहे, फंगल इन्फेक्शन आहे, व्हायरस आहे। इथं पूर्ण कंद गेले, कंद सडण आहे, हुमणी नाही आहे, हुमणी नाही, कंद सडण आहे। लक्षात उकरून बघायचं का? बघू शकता। हे कंद सडण आहे, हुमणी नाही। काही लोकांना वाटतं हुमणी आहे, हुमणी नाही, बुरशीजन्य आजार आहे। हे कंदाला सडून टाकतो, कंदावर जगणारी बुरशी असते। हे पहा, कंद सडला, पूर्ण कंद सडला। हे पहा, बुरशी दिसते का? हे कुठं दिसते का हुमणी? नाही, पूर्ण कंद सडून गेला, पूर्ण कंद सडला, है ना। हुमणी आहे का कुठं? नाही। हे पहा, पूर्ण कंद सडला, पूर्ण कंद सडला, हुमणी नाही आहे। आपल्याला वाटतं की झाड मेलं, हे आमचं असं झाड करपलं आणि असं उपसायला लागलंय म्हणजे हुमणी आहे का काय की? हे झाड असं उपसायला लागलंय म्हणजे हुमणी आहे का काय की असं वाटतं। हे पहा, किती झाडं मेले, हे बघा, हे किती झाडं गेले, हे आणि हे असं वाढत जातं इकडं। आता हे जवळपास 4-5 कंद त्यांनी खाऊन टाकले, करपून टाकले आणि आता याची लागण इकडं अशी होत राहणार। इकडं पहा, ह्या झाडाला पण लागण झाली आता त्याची। हे पहा, ह्या झाडाला लागण झाली, ह्या झाडाला झाली। हे पहा, आता ते थोडंसं दूर आहे बेट, पण त्याला पण लागण होईल। हे बघा, हे झाड डॅमेज झालं, याला लागण झाली आता। आता इकडं असं वाढत जाणार हे, आणि हे इकडं असं वाढत जाणार इकडं। या झाडाला इतकं छान झाड होतं, याला लागण झाली। पहा, हे बघा, हे का, हे पहा, याला कंद सडण म्हणतात, बुरशीजन्य आजार। पूर्ण कंद सडून टाकतं हे। हुमणी दिसते का? पहा, आपण उकरू, इथं हे पूर्ण सडण, पूर्ण कंद सडला, हुमणी नाही। दिसते का कुठं? हुमणी नाही, कंद सडण नाही। पहा, कुठं हुमणी नाही। आपल्याला वाटतं हुमणी आहे का काय की? तर हुमणी वगैरे नाही आहे, हे बुरशीजन्य आजार आहे, कंद सडण।
कंदाला सडवतं ते सडवून टाकतं कंदाला. हे पहा बुरशीजन्य आजार आहे कंद सडण, हुमणी नाही. हे असं कंद सडून टाकतं. हे पहा कसा झाला, कंद मधला सडून गेला, कंद सडला. तर याच्या मुळ्या सगळ्या खाऊन टाकणार अगोदर. मुळ्या खाऊन पुन्हा कंदाला सडण चालू होणार आणि कंदाला मुळ्याला सडण लागली की हे ऑटोमॅटिकच आपलं जे रोप आहे हे डॅमेज होणार, सडून जाणार. त्याच्या मुळ्याच सडल्या, त्याचा मदर आयबर्ड सडला, कंद सडला तर ते थांबणार नाही. आता हे बुरशीजन्य आजार इथं एवढी छान झाडं इथं ह्या झाडाला लागणार, इथून इकडं पुढे जाणार, याची वाटचाल पुढे येणार. तर याच्याकडे लक्ष द्या. हे कंद सडण खूप हानिकारक आहे. हे पहा किती झाडं गेले. आता जवळपास हे इथं लागण झाली, अगोदर हे पूर्ण झाडं गेले, त्याच्यानंतर लागण आता इथं झाली, ही गेली, हे झाडं गेले. हे पहा पूर्ण कंद सडण आहे, बुरशीजन्य आजार. याला वेळीच पायबंद केलं पाहिजे. या प्लॉटमध्ये भरपूर जागा आहे, असं यावर लक्ष द्या. थँक्यू मित्रांनो, विश यू ऑल द बेस्ट. कसा वाटला प्लॉट लाईक, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्याही काही अडचणी असतील तर त्या आमच्या व्हॉट्सअप नंबरवर टाका, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं सोल्युशन आम्ही देऊ. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.